शाहरुख खानच्या डंकी चित्रपटातले पात्र जेव्हा आपल्या मायदेशी म्हणजे भारतात परतणार असतात तेव्हा त्या सगळ्यांसमोर प्रश्न असतो की आता आपल्या देशात गेल्यावर काय करायचं। मात्र आता तुमच्याही मनात असा प्रश्न आहे का की खरोखरच डंकी मार्गे अमेरिकेत गेलेल्या ज्या भारतीयांना ट्रम्प सरकारने परत पाठवलंय त्यांचं पुढे काय होईल? भारतातही त्यांच्यावर केसेस चालतील का की ते पुन्हा अमेरिकेला जाऊ शकतील? जाणून घेऊयात या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं विदेशवारीमध्ये। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। अमेरिकेच्या लढाऊ विमानातून परतलेल्या भारतीयांचं बायोमेट्रिक स्कॅन घेण्यात आलंय। भविष्यात जरी त्यांनी वैध कागदपत्रांसह अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना व्हिसा मिळणार नाहीये। इतकंच नाही तर ते कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनसह इतर 20 देशांमध्येही जाऊ शकणार नाहीत, कारण साधारण हे 20 देश अमेरिकेच्या व्हिसा धोरणांचं पालन करतात। आता या बेकायदेशीर स्थलांतरितांवर भारतात काही खटला चालेल का, असाही प्रश्न आहे। त्यावर हे बेकायदेशीर स्थलांतरित अमेरिकेत कसे पोहोचले याचा तपास पोलीस करतायत। त्यापैकी जे लोक टुरिस्ट व्हिसावर अमेरिकेत गेले आणि तिथे बेकायदेशीरपणे राहू लागले त्यांच्यावर भारतात कोणताही खटला दाखल केला जाणार नाहीये, कारण त्यांनी हा गुन्हा भारतात नाही तर अमेरिकेच्या भूमीवर केलाय। भारतात गुन्हा केल्यानंतर ते अमेरिकेत पळून गेले होते की मानवी तस्करी करणाऱ्या टोळींच्या मदतीने अमेरिकेत पोहोचले होते याचाही तपास पोलीस करतील आणि त्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल। आता पाहूयात गुन्हा दाखल झाल्यावर किती आणि काय शिक्षा होऊ शकते। खरं तर ते प्रत्येक केसच्या विभागांवर आणि केसच्या प्रकारांवर अवलंबून असतं। साधारण 1 ते 7 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड होण्याची शक्यता या प्रकरणांमध्ये असते आणि यासोबतच त्यांच्यावर 4 प्रकारची कायदेशीर कारवाई होण्याचीही शक्यता आहे। त्यातली पहिली शक्यता पाहूयात। जर पासपोर्टमध्ये छेडछाड केली गेली किंवा तो नष्ट केला गेला असेल तर नागरिकत्व कायदा 1955 आणि पासपोर्ट कायदा 1967 नुसार कारवाई होते। दुसरी शक्यता, जर मानवी तस्करांना डंकी मार्गाने वाहतूक करण्यासाठी हवालाद्वारे पैसे दिले गेले असतील तर ईडी आयकर कायदा 1961 अंतर्गत कारवाई करेल। तिसरी शक्यता, भारतातून पळून गेल्यानंतर जर पैसे किंवा मालमत्ता बेकायदेशीरपणे भारताबाहेर नेली गेली असेल तर सीमा शुल्क कायदा 1962 अंतर्गत कारवाई केली जाईल। आणि चौथी शक्यता म्हणजे बेकायदेशीरपणे भारतीय सीमा ओलांडून दुसऱ्या देशात पळून जाणाऱ्यांवर इमिग्रेशन कायदा 1983 च्या तरतुदींनुसार कारवाई केली जाईल। याचबरोबर हरियाणा आणि पंजाबमध्ये डंकीचा मार्ग चालवणाऱ्या टोळीवर कारवाई केली जाणार आहे। दोन्ही राज्यांच्या सरकारांकडून अशा 237 लोकांची यादी मागवण्यात आली आहे, जे आर्थिक गुन्हे करून म्हणजेच लाखो आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून परदेशात पळून गेले आहेत आणि सरकारकडे त्यांच्या विविध तक्रारी दाखल आहेत। अशा 4 प्रकारे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते। आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत जवळपास 18,000 भारतीय बेकायदेशीररित्या स्थलांतरित झाल्याचं त्यांना समजलंय असं सांगितलंय। एकीकडे आपण अमृतकाळाचा प्रवेश करतोय आणि 2047 पर्यंत विकसित देश होणार आहे असं आपले पंतप्रधान ओरडून सांगत असतानाही बेकायदा स्थलांतर करणारे भारतीय नागरिक एवढ्या मोठ्या संख्येने वाढतायत याविषयी सरकार मात्र एक चकार शब्दही बोलण्यास का तयार नाहीये असा प्रश्न उपस्थित होतोय। आणि या प्रश्नाचं उत्तर सरकारसाठी गैरसोयीचं असलं तरी हेच सत्य आहे। कोलंबियाच्या अध्यक्षांनी किमान भूमिका तरी घेतली, मात्र भारताचे पंतप्रधान गप्प आहेत। काही वर्षांपूर्वी कॅनडा आणि अमेरिकेच्या सीमांवर अमेरिकी पोलिसांनी एक घुसखोर टोळक्याला पकडलं तेव्हा त्यातले काही लोक थंडीमुळे गारठून मृत्युमुखी पडलेले सापडले। त्यामध्ये एक पती पत्नी आणि 2 लहान मुलांचाही समावेश होता। बाकीच्यांची चौकशी करण्यात आली। हा सगळा 10-12 जणांचा ग्रुप बर्फातून चालत अमेरिकेत बेकायदा प्रवेश करण्याच्या प्रयत्नात होता हे समजलं। चौकशीत असं समोर आलं की त्या सर्वांकडे इंग्रजीची GRE परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आहे, पण एकालाही नीट इंग्रजीही बोलता येत नाही। त्यावर अमेरिकी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी हे प्रकरण भारताकडे पाठवलं, कारण ते सर्व नागरिक भारतीय होते। त्यांच्याकडे असलेली डुप्लिकेट GRE प्रमाणपत्र गुजरातमध्ये परीक्षा झालेल्या ठिकाणाहून देण्यात आलेली होती। आंतरराष्ट्रीय पातळीवर याची भरपूर चर्चाही झाली। आपण नेहमी मात्र दुसऱ्या देशातल्या नागरिकांच्या बेकायदा स्थलांतराबद्दल वाचतो किंवा बोलतो, पण भारताचे नागरिक किती मोठ्या प्रमाणात आणि काय काय प्रकार करून परदेशात जाण्याचा प्रयत्न करतात आणि ते असं का करतात यावर मात्र फारशी चर्चा होताना पाहायला मिळत नाही। त्यामुळे अमृतकाळाचा डंका खरा की अमेरिकेतले डंकी असा प्रश्न उपस्थित होतो। या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं काय आहेत? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।